नमस्कार. आज मी तुम्हाला एका अशा मुलाची गोष्ट सांगणार आहे ज्याने आपल्या इच्छाशक्तीने अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करून दाखवली. एका छोट्या गावात सूरज नावाचा मुलगा राहत होता. सूरज जन्मतःच एका पायाने अपंग होता. त्याला चालताना खूप त्रास होत असे. पण त्याच्या डोळ्यात नेहमी स्वप्नांची चमक होती. त्याला मोठं होऊन धावपटू बनायचं होतं. मात्र लोक त्याची खिल्ली उडवत आणि म्हणायचे, तुझं पाय नाही आणि स्वप्न मोठी. सूरजचे आईवडील त्याला नेहमी प्रोत्साहन देत. आई म्हणायची, माणसाचे अपंगत्व पायात नाही, मनात असते. जर तो ठरवलं, तर जगातील कोणतंही स्वप्न पूर्ण करू शकतोस. हे शब्द सूरजला नेहमी प्रेरणा देत. सूरजने धावण्याचा सराव सुरू केला. सुरुवातीला त्याला फार त्रास झाला. पाय दुखायचे, पण तो थांबला नाही. तो दररोज सूर्योदयाच्या आधी उठून सराव करायचा. शाळेतही तो खेळांमध्ये भाग घ्यायचा. जरी तो शेवटचा यायचा, पण त्याचा आत्मविश्वास कमी झाला नाही. एके दिवशी शाळेत धावण्याची स्पर्धा झाली. सर्वजण म्हणाले की सूरज काहीच करू शकणार नाही. पण त्याने धैर्याने भाग घेतला. त्या दिवशी तो शेवटचा आला नाही. त्याने मधल्या क्रमांकावर स्पर्धा पूर्ण केली. तो खूप आनंदी झाला, कारण त्याचं ध्येय जवळ येत होतं. सूरजने कठोर मेहनत केली आणि एका दिवस ज्याची तो आतुरतेने वाट पाहत होता तो आला. जिल्हास्तरीय धावण्याची स्पर्धा होती. या स्पर्धेत सूरज दुसरा आला, पण त्याने दाखवून दिलं की इच्छाशक्ती असेल, तर शारीरिक अडथळेही काहीच करू शकत नाहीत. त्याच्या गावात त्याचा सन्मान केला गेला, आणि तो इतरांसाठी प्रेरणा बनला. संदेश: अपंगत्व शरीरात असलं तरी मन जिंकलं की जग जिंकता येतं. संघर्ष, आत्मविश्वास आणि धैर्य यांचं उत्तम उदाहरण